त्यांच्याकडे रेडिओ ऐकायला नाही जाऊ शकत ना, म्हणून तुमच्याकडे आलो मी. नाही नाही, काम आहे का? नंतर ये. काय झालं सुमित्रा? अहो बघा ना, आज परत त्या बाईंनी काहीतरी शिजवून ठेवलं होतं. सगळ्या खोल्यांमध्ये वास पसरला होता, आपल्या देवघरात सुद्धा. मला काही वाटत कसं नाही हो. मला सहन करा. माधव, ए माधव, मला तर सहनच झालं नाही. माधवला घेऊन मी थेट विमलाकडे गेले. अहो तिकडे गेल्यावर मला कळालं, ह्या बाईने शाही जेवण ठेवलं होतं म्हणे. फातिमा, मसूद, जुबेर सगळ्यांना बोलवलं होतं. मला कसं नाही. माधव, अरे प्रसाद तर घे, परत जाऊन खेळायला. आलो ना ग आई. पण मला काय म्हणायचंय, ह्या लोकांकडे पैसा नाही, त्यात जमीन सुद्धा विकली. अडचणीमुळे अब्दुलला भरती व्हावं लागलं आणि हिला लोकांना बोलवून तसली शाही दावत मध्ये घालता येते. चल हात पुढे कर. आज मांस खाल्लं होतंस ना, मग प्रसाद मिळणार नाही. प्रसाद पाहिजे निघ. मी आईला सांगू ना. आई माधव, राहील काही वळणच नसतं या लोकांना. बघत काय बसलायस, निघ घरी. धर्मभ्रष्ट केल्याशिवाय रडत नाही ती लोक. किती वेळा सांगितलंय माधव तुला, घरात कोणाला आणायचं आणि कोणाला नाही ते. यापुढे त्यांना घरी आणायचं बघ, त्याच्यासोबत तुलाही मारतील. मुलकेजी विद्यार्थी लेखक आणि दिग्दर्शक केशव भारद्वाज. कैसी हो अजीजा? रहीम कैसा है? यहाँ सब ठीक है. तू सांगितल्याप्रमाणे मी अजून एकदा सुट्टीसाठी अर्ज दिला होता, पण रजा मंजूर झाली. ईदच्या आधी येऊ शकेन असे वाटत नाही. मागील पत्रात बिघडलेल्या आर्टिलरी मशीन बद्दल सांगितले होते. साहेबांनी अर्ज विनंती केल्यामुळे मला होणारा त्रास कमी होईल. साहेब वरून कठोर वाटतात, पण प्रत्येकाची काळजी अगदी आपुलकीने करण्यात कधीच कमी पडत नाही. बिलकुल अबू की तरह. युनिट मधील सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे राहतात. मजहब वेगळे असून देखील कधीही जाणवत नाही. असे वाटते राष्ट्रसेवा हाच एक मजहब आहे. इकडे प्रत्येक त्योहार खूप उत्साहात साजरा होतो. माझी खूप इच्छा आहे तुला मित्रांना भेटवायची. माझी बदली पीस एरियामध्ये होण्याची शक्यता आहे. मग तुला, मला आणि रहीमला सोबत राहण्याची संधी मिळेल. हे मुमकिन होण्यासाठी 1 वर्ष तरी लागेलच. तोपर्यंत काळजी घे. इकडची चिंता करू नको. खुदा हाफिज.
रात की रात एक अनजान हसीना से मुलाकात की रात जिंदगी भर नहीं भूलेगी। पता है अभिजा, विजयचं या गावात अजून एक घर आहे. अजून एक? कुठलं? त्याच्या बापाचं, जिथे तो फक्त जेवायला आणि झोपायला जातो. ए विजय, अरे किती वेळा सांगितलंय तुला, कधीतरी जात जा शेतावर. तुझे भाऊ बाप नाही जात का? माझ्या मसूदकडून किती किती शिकण्यासारखं आहे. बघ जरा त्याच्याकडे. तो करतो त्याचे अर्ध काम जरी केलंस ना तरी पूर्ण होईल तुला. बुवा दावत पसंत नाही आली वाटतं. अरे तोबा तोबा, कैसी बात करती है अजीजा. तुझ्यासारखी दावत सलीमा 100 वर्षात पण बनवू शकणार नाही. आपण मला विचारून बनवली असतीस ना, तो कुछ और ही मजा आ जाता. मग पुढच्या वेळी तुम्ही बनवा, म्हणजे मला हे शिकता येईल आजची दावत. आणि तुमच्या हातचं खाता येईल. वो तो ठीक है, पण तू अब्दुल्ला लिहून कळलंस की नाही? त्याच्या जन्मदिनची दावत देती असते. त्यांनीच सांगितलं होतं मला. कुठे म्हणालीस ते? अब्दुल मेरठ. ते नाही येत आता. सेलकोट. सेलकोट मध्ये आहेत ते. मागच्याच आठवड्यात बदली झाली आहे त्यांची. अम्मी चाबी. सलीमा आले वाटतं बाहेरून. बेटा ये घर की चाबी. जी. रहीम, एकटाच का खेळतोय? अम्मी. चल घरी ये. बुवा, तुम्हालाच बोलावतीये ती. या सलीमाला ना एक काम येत नाही माझ्याशिवाय. नाही. अम्मी. अम्मी सुनो ना. आज सुमित्रा चाचीने मला प्रसाद नाही दिला. रहीम, ही दावत अशरफ चाचींना देऊन ये जा. अम्मी. अरे खत्म हुआ होगा. नहीं, चाची म्हणाली तू आज मांस खाल्ला म्हणून. अम्मी, क्या मांस खाना बुरी बात है? बिल्कुल नहीं. मग सुमित्रा चाची. बेटा, खूप वेळा माणूस मी किती बरोबर आहे हे सांगण्यात इतका शरीक होतो कि वो ये देख नहीं पाता कि दूसरा भी गलत नहीं है. नहीं समझा. आता जसं अल्लाला वाईट मुलं आवडत नाहीत म्हणून माझं रहीम नेहमी चांगले चांगले काम करतो, हा. तसंच त्यांच्या भगवानला मांस खाणं पसंत नाही म्हणून ते मांस खात नाही. पण मला प्रसाद खायचा आहे. रहीमने आजच दावत खाल्ली आहे ना, आणि ती रहीमला आवडली पण होती. तो हम प्रसाद फिर कभी खा लेंगे, ठीक है? मला आत्ताच खायचं आहे. मग मी सलीमाला काहीतरी बनवायला सांगते. नाही बुवा, राहू द्या. नहीं नहीं, रहीम मेरे बेटे जैसा तो है. चलो रहीम. हा. हाँ, और ये दावत कौन लेके जाएगा? अच्छा जाओ. याद किया दिल ने कहा तू की बहार है कहा
विजया कधीतरी स्वतःच्या घरी जा. दिवसभर तर बसून असतो. मग नंतर काय झालं माहितीये तुम्हाला? मी त्याला जोरात मुक्का मारला आणि तो तिकडेच बसला. ए भाड्या, अरे जा घरी. बर ए भाड्या, रहीम, ये तरी बात करने का? हे शिकवलंय का मी तुला? ए भाभी काय करते हो? अहो स्वतः लक्षात नसून. मैदानात चुपी राही. हे जे सगळं तुम्ही विचारलं बोलतात त्याच करून शिकलाय तो. तुम्ही कोणाला इज्जत देऊ शकत नसाल तर नका येतो इकडे. अभी जाए. सुनबाईंना असं बोलून मलाही खूप वाईट वाटलं. पण आता तुम्हीच सांगा. त्या दिवशी मी गुस्सा नसते झाले, मसूदबाईंवर ओरडले नसते, तर रहीमला अंदाजच आला नसता त्याच्या गलतीचा. नंतर दुसऱ्या दिवशी फारसा काही बदल झाला नाही. परत घरी मसूद रहीम सोबत खेळायला आला. विजय पण रेडिओ ऐकायला आला. थोडा वेळ ऐकला आणि परत मसूदबाईंनी त्यांना पळवून लावलं. फक्त यावेळी थोडीशी इज्जत देऊ. बाकी इकडे सगळं खैरियत आहे. आपने जन्मदिन पे क्या क्या किया अगली खत में जरूर बताना. अल्लाह की इनायत बनी रहे. जसं मला सांगून सांगून थकले मी. एक काम ठीकसे नाही आता. सुमित्रापेक्षा जास्त खुश तूच दिसतीयेस. झालंय तरी काय असं? सुमित्रा, तुला नहीं माहित? नया रेडियो खरीदा है उसने. बस अपने पैसों की धोस दिखाती है. पण रेडिओ खरेदी करण्यात एवढी कोणती मोठी गोष्ट? मला हवा असता ना तर आत्ता खरेदी केला असता मी. पण मला ते असलं रेडिओ काही आवडत नाही. बेमतलब पैसों की बर्बादी. छोडो ना बुवा. तुम्ही काहीतरी विचारत होतात. विचारत कुठे होते ग? सांगत होते. ये सलीमा ने इतना परेशान कर रखा है. एक मी माझ्या सासूला एक काम करू द्यायची नाही. आणि सलीमा तर सांगू, तुझ्या याच समजदारी आणि तेजीतमुळे मला रहीमची फिकर होत नाही. तिकडे नसलो तरी ज्या प्रकारे तू सर्व सांभाळलेस त्याचा मला खूप अभिमान वाटतो. मागच्याच आठवड्यात मी तुझ्याविषयी माझ्या मित्रांना सांगत होतो. त्यांना सुद्धा खूप कौतुक वाटलं तुझं. खूप तारीफ करत होते तुझी. खरंच अजीज, कधी कधी वाटतं तुझ्याशी निकाह होणं ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. अजीजा, अजीजा, हा आता तूच सांग, बरोबर केलं की नाही मी? बिलकुल ठीक किया. पण तू मला सांगितलं नाहीस. तू आज एवढी खुश काय असते? काही नाही बुवा, असंच. काल अब्दुलचं पत्र आलं होतं ना? असं काय होतं त्या पत्रात जे माझ्यापासून पण लपवतीयेस? बुवा, आप भी ना. आधी सांग, माझ्या मुलीला कुठे काम आहे? बुवा ते जरा करता का? मी विचार करत होते रहीमसाठी पुरी बनवावी. त्याला खूप आवडते. बेटा मी करतो देती, पण नमाजची वेळ झाली आहे ना. मी येते हा.
मी बसतो. पाणी आण. रहीम, अर्धे तिकडे. काय करणार असते घेऊन तरी? मुझे पढ़ना आता है. बरं थांब. हा कोणी पाठवले सांग. हाँ. अब्दुल अलीम अब्बूने. तुला माहितीये अब्दुल अलीमचा अर्थ काय असतो? अब्दुल अलीम ऐसे आदमी को कहते हैं जो खुदा की खिदमत में होता है. नहीं नहीं, मेरे अब्बू बहुत अच्छे इंसान है. मग मला सांग, तुझे अब्बू हे काम कसं करतात? हाँ, ते देशाचं रक्षण करतात, म्हणजे सगळे खुश राहतात. सलाम वालेकुम मास्टर जी. अम्मी, अब्बू काय करता है? रहीम हे जरा उचलून ठेव. हाँ. हे तार कसं काय? म्हणजे सगळं ठीक आहे ना? मागच्या एका पत्रात हे मला आणि रहीमला सोबत घेऊन जाण्याविषयी बोलले होते. शाळेत येतो मी. प्रिय अजीजा, दुआ करता हूं कि वहां तुम दोनों ठीक हो. पाकिस्तानाविरुद्ध भारताचे युद्ध सुरू झाले आहे. हमारी पूरी यूनिट को फ्रंट में भेजा गया है. मी यापुढे तुला पत्र लिहू शकणार नाही. तुझे पत्र माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. जंग की खबर शाम को 6 बजे रेडियो पे आएगी. मेरा हाल तुम्हें वहीं से मिलता रहेगा. नमस्कार। आकाशवाणी प्रस्तुतिकरण संध्या समाचार में आज है भारत और पाकिस्तान में चल रहे युद्ध के हालात। पिछले 1.5 महीने से चल रही पाकिस्तान की बार बार घुसपैठ और मुठभेड़ की कोशिशों के जवाब में भारत ने आज सुबह 3:30 बजे पाकिस्तान के खिलाफ युद्ध का ऐलान किया। सूत्रों की आज शाम 6 बजे की जानकारी के अनुसार आज कश्मीर और अखनूर में हुई लड़ाई में पाकिस्तान के 7 सैनिक मारे गए और भारत के 5 सैनिक शहीद हुए, जिनके नाम और गांव हैं जवान भरत राजपूत झांसी, जवान प्रताप सिंह लुधियाना, हवलदार कुलदीप शर्मा मांडवा, नायब सूबेदार प्रकाश दीक्षित रायपुर, हवलदार वेंकटेश गौरगी धारवाड़। इन सभी शहीद जवानों को आकाशवाणी की तरफ से भावपूर्ण श्रद्धांजलि। इसी के साथ संध्या समाचार समाप्त हुए।
आकाशवाणी की तरफ से भावपूर्ण श्रद्धांजलि। इसी के साथ संध्या समाचार समाप्त हुए। मग तुम्ही मला खेळायला काय नाही घेत? तुला तर आमच्यात खेळायला घेणार. मैं अम्मी को बताऊंगा. अम्मी! अम्मी! काकू मी नाही त्यानेच. सगळं माहितीये मला. पुढे काय केलं आणि पुण्याचं घरचे काय शिकवतात ते. एवढंच वाटतं का खेळायला पाठवायचं होतं तुझ्या मुलाला? गलती तो हमारी है ना कि हमने तुम्हारी तरह नहीं सोचा और कभी नहीं तो तुम्हारे घर आने से नहीं रोका. तुम्हारी हर बेबुनियाद बात को नजरअंदाज किया, जिनमें तुम बार-बार हमारी बेइज्जती करते रहे. और इसमें भी गलती रहील की तो है कि उसने मांस खाने के बाद प्रसाद मांग लिया. मग काय तुमच्यासाठी आम्ही धर्मभ्रष्ट करायचं का? आणि मला ते वाटतं माधव चल घरी. बुवा मसूद आला असेल. सलीम आहे घरी. नाही तुला किती वेळा सांगितलं या कलम सोबत नको खेळू म्हणून. अगं आजीजा एवढी का रागवतीयेस? तसे ती त्याला बाहेर सोडत नाहीयेस खेळायला. खेळू देत त्याला. बुवा तुमच्या झाडाचे अमरूद तोडतायत. कोण? या अल्लाह, अजून तर पिकले पण नव्हते ग. माझं झाड मिळते यांना. बाहेर खूपच अंधार पडतोय. रहीम बेटा मेरे साथ चलो. नाही. जखम झाली ना बुवा त्याला म्हणून. अगं आजीजा अशी काय करते? 3 दिवस झाले त्याला. तू बाहेरही पाठवत नाहीयेस खेळायला. बाहेर येऊ दे, थोडं बरं वाटेल त्याला. और वैसे भी मी त्याला एकट्याला नाही पाठवायची. मसूद येईल ना परत घेऊन. अच्छा ठीक आहे. सारंग हाँ चलो. आज नाही एक की कैसी खबर देती हूँ. माझ्या झाडाचे अमृत तोडण्याची हिम्मत कशी करतात? आकाशवाणी प्रस्तुतिकरण संध्या समाचार में आगे भारत और पाकिस्तान में चल रहे युद्ध के हालात। कश्मीर में पाकिस्तान के घुसपैठ से शुरू हुए इस युद्ध को आज 20 दिन पूरे हुए और युद्ध किसी भी एक दिशा में जाता हुआ नजर नहीं आ रहा। सूत्रों की आज शाम 6 बजे की जानकारी के अनुसार आज का युद्ध मुख्यतः सियालकोट के इलाकों में हुआ, जहां पाकिस्तान के 6 सैनिक मारे गए और भारत के 4 सैनिक शहीद हुए, जिनके नाम और गांव हैं हवलदार ललक जान, अलावा, जवान अनुज नायर, भालकी, सूबेदार योगेंद्र सिंह यादव, बागपत, सूबेदार मनोज कुमार पांडे, सनोली। इन सभी शहीद जवानों को आकाशवाणी की तरफ से भावपूर्ण श्रद्धांजलि। इसी के साथ संध्या समाचार समाप्त हुए। तुम्ही इथे नाहीयेत आणि रहीमला माधव बरोबर खेळताना.
ठीक है। सोचो भाभी ने बच्चे को बोल रहा था विजय भाभी भाभी आम्हाला काय सांगितलं भाईजान उतरा दे इतना पता कर दिया हमने भाभी तुम्हें कहाँ रखता है भाभी आपका एक एक आंसू खुदा की तौहीन है तुम्हारा अलग भरोसा नहीं काही नाही होणार भाईजानला भाभी तुम्हाला माहितीये भाईजान मला एकदा विहिरीवर घेऊन गेले ते पोहायला मी नाही म्हणत होतो खूप घाबरलो होतो मागच्या वेळेस तर बुडता बुडता वाचलो होतो फिर भाईजान ने मुझे कुछ ऐसा कहा जिसको जहन में रख के पहली बार ने बिना डरे तैर पाया था जानती हो भाभी भाईजान ने मुझे क्या कहा था तवक्कल तो अल्लाह नाउज़ु बिल्लाह अल्लाह अपने बंदों का साथ कभी नहीं छोड़ता आणि तसे भाईजान तर अब्दुल अली में मम्मी क्या हुआ मम्मी बताओ ना नमस्कार आकाशवाणी प्रस्तुतिकरण संध्या समाचार में आगे भारत और पाकिस्तान में चल रहे युद्ध के हालात। आज के युद्ध में शहीद हुए भारत के 35 सैनिकों को मिलाकर ये संख्या बड़े ही दुखद स्वरूप में 3,249 हो चुकी है। इसके बाद एक अच्छी खबर यह है कि युद्ध समाप्त हुआ। युद्ध की समाप्ति के कारण मुख्यतः यूएन की दखलंदाजी है। यूएन ने जिस प्रकार दोनों ही देशों के बीच वार्तालाप अम्मी माफ कर दो अभी वो गलती से खुद हाथ लगा अजीजा काय झालं रेडिओ ऐकायचं होतं रहीमचे आपण युद्धात आहेत आणि त्यांच्या रेडिओवर विजयने सांगितले मला सगळं तू हे कोणाला सांगितलं का नाहीस भाभी रेडिओ थांब मी करते जवान दलबीर सिंह सिरसा सूबेदार अकालदीप वालिया अब्बोहार सूबेदार राजेश जहांगीर भुज हवलदार अब्दुल अली पूना इन सभी शहीद जवानों को आकाशवाणी की तरफ से भावपूर्ण श्रद्धांजलि। इसी के साथ संध्या समाचार समाप्त। इन्ना लिलाही व इन्ना इलैहि राजिऊन इन्ना लिलाही व इन्ना इलैहि राजिऊन
पढ़ी, जो खबरों में सुनी, वो बस आधी कहानी थी उस सैनिक की। बाकी आधी उसका परिवार है। देश के लिए जितना योगदान उस सैनिक का है उतना ही, या शायद उससे ज्यादा उसकी पत्नी का है। और जैसे उस सैनिक की हिफाजत में हम महफूज हैं, हमारी हिफाजत में उसका परिवार होना चाहिए। और अगर हम इसमें चूक गए तो ये सिर्फ उस परिवार का या हमारा नहीं, सारे मुल्क का नुकसान है। ये मुल्क के जिया है। हेलो, नमस्कार. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय प्रस्तुत स्वतःच्याच कॉलेजमध्ये हा पहिलाच प्रयोग मुलकेचे याचा थोडक्यात पात्र परिचय करून देतो. आपल्याला पुढचा प्रयोग पण लवकरच लावायचा आहे. सर्वप्रथम अजिताच्या भूमिकेत होती मृणाल देशपांडे. सुमित्रा राजसी विभूते. अम्मी म्हणजे फातिमा मुग्धा देशपांडे. लक्ष्मीकांत रोशन गायकवाड. रहीम शुभम निकम. मसूद तेजस कुलकर्णी. मास्तर सौरभ भालेकर. आणि विजय हिमांशु जोशी. आणि येस अब्दुल अलीम आनंद. मध्ये ऐश्वर्या मयुरी. देन सागर जगताप. सई शंतनू. राज चैतन्य राज माधव. येस. निमेश आणि चैतन्य. आणि हो, निमेश आणि चैतन्याचं आत्ताही सांगितलं. शेवटी सांगायचा अर्थ याचा असा होता की अजून आहेत काही फर्स्ट इयरचे. अनुजा आणि अदिती भावेश यांनी पण स्टेजवर आहे. लवकरात लवकर. यांचं रंगभूमीतलं पहिलेच वर्ष आहे. प्रमोशन असेल, मार्केटिंग असेल, पूर्ण दिवसभर आमच्या सोबत जेवढं रंगभूमीचे सगळे लोक राहतात त्याचसोबत ते इतके पहिल्या दिवशी त्यांनी थोडे कामं केले. यावेळेस पहिलंच नाटक त्यांचं प्रोफेशनल शो मध्ये भावेश, अनुजा, अदिती हे सगळे बोलून प्रांजल सगळी त्यावरती. तर ही सगळी ऑफस्टेज टीम जी होती यांचं पण जोरदार टाळ्यांनी आपण. आणि येस शशी सगळी टीम या ज्यांनी यांनी केले. शशी, अभिषेक, शशी. आणि नाटकाचं म्युझिक दिलं होतं एकदम खराब, एकदम म्युझिक होतं एकदम भारी. विकास सूर्यवंशी. आणि सर्वात शेवटी लेखन, दिग्दर्शन
केशव भारद्वाज. आणि हो, लाईट्स परत केशव भारद्वाज. आणि सगळ्यात मेन कोऑर्डिनेटर की ज्याने हे सगळं कोऑर्डिनेशन हे नाटक जर घडलंय, ऑस्ट्रेचे नाटक पूर्णपणे घडलंय, अगदी प्रमोशन पासून बॅकस्टेज पासून सगळ्याच गोष्टी अगदी, तर त्याचा लीडर म्हणावं ज्याच्यामुळे हे सगळं कार्यरत झालं तो म्हणजे पवन देशमुख. यावरूनच कळतं की फक्त स्टेजवरनं काम करणारी टीम नाहीच, तर याच्या मागे पण अजून खूप सारे लोक असतात ज्यांच्यामुळे नाटक कार्यरत होतं आणि ऑडियन्सचा मग असा रिस्पॉन्स मिळतो. तर हे होतं मुलके जिया. अजून एक आपण शो लावणार पुढचा. धन्यवाद.